आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. एक्स्ट्रीमली सॉरी. पण मॅडम, समोरच्याच्या मनात काही काळं वैरं असेल तर त्याला स्वानंदी तरी काय करणार? ती पडली साधी भोळी. तिला असं वाटतं आपल्यासारखं सगळं जग आहे साधं भोळं. असं नसतं ना मॅडम. तुला असं म्हणायचंय की सुजितच्या मनात स्वानंदी बद्दल काही वाईट नाही? म्हणजे खरं सांगायचं तर सुजित स्वानंदीच्या प्रेमात होता आणि स्वानंदीने सुजितला नकार दिला. त्यामुळे सुजित स्वतःचं मानसिक संतुलन हरवून बसला. आता नाही म्हणजे अगदीच टेन्शन घेण्यासारखं नाहीये. सुजित बाबत जे काही घडलंय ते स्वानंदीला माहिती आहे. ती सावध असेलच. पण मॅडम, म्हणजे आम्ही दोघेही प्रयत्न करतोय सुजितला पहिल्यासारखं करण्यासाठी. पण आता ते दोघं एकटे आहेत. काही विचित्र घडलं तर म्हणून अस्वस्थ. नाही, असं काही होणार नाही. स्वानंदीने आधीच इतकं सगळं सहन केलंय ना. आता परत नको रे. म्हणे आपल्याला तिला वाचवायला हवं रे. हो, मी मगाचपासून त्यांना फोन लावतोय पण फोन उचलत नाही. आता थांबा, तुमच्या समोर लावतो. सुजित सर, अहो कसली गोळी घेताय? उचलतच नाहीये. मी ट्राय करते. नाही उचलत आहे ना मॅडम. तुमचा फोन उचलणार नाही असं कधी झालंय? नाही म्हणी, आता वाट बघण्यात अर्थ नाहीये. तू जा, तिला शोधून आण. अरे जा ना. हो, मी जातो. स्वानंदी, या प्रश्नाचं उत्तर देणं तसं माझ्यासाठी कठीण आहे. म्हणजे स्वानंदी, आता आपण चांगले मित्र आहोत तर मोकळेपणानं सांगायला हवं ना. मी खरं तर अर्थातच सुजित सर. स्वानंदी, तू मला तुझा चांगला मित्र समजतेस, कारण आता मी तुला जे काही सांगणार आहे ते फक्त आणि फक्त माझ्या चांगल्या मित्रांनाच ठाऊक असावं असं मला वाटतंय. कारण मी कोणालाच सांगितलं नाहीये. सुजित सर, मी आधी पण तुम्हाला चांगला मित्र समजत होते आणि आत्ताही समजते. स्वानंदी, मी माझ्या मनातलं खोलवर दडलेलं सत्य तुला सांगणार आहे आता. प्लीज कोणाला सांगू नकोस, प्लीज. अहो, मी नाही सांगणार कुणाला. हवं तर असं समजा की ह्या कानानं ऐकलं आणि ओठांवर बंद झालं. खरंच. अहो, पण काय झालंय नेमकं? ओके स्वानंदी, माझ्या मनावर परिणाम झाला होता. वेट लागायच्या अगदी जवळ गेलो होतो मी. रादर आय एम डिप्रेस्ड. या डिप्रेशनमुळेच मधल्या काळात मी माझ्या आजूबाजूच्या माणसांबरोबर वाईट वागत होतो. तुझ्याशी सुद्धा वाईट वागलो. म्हणजे मला कळत होतं मी जे वागतोय ते योग्य वागत नाहीये, वाईट वागतोय. पण ते थांबवणं माझ्या हातात नव्हतं. मला कळतच नव्हतं मी का वागतोय, कोणाबरोबर वागतोय, कसा बसा सावरलोय सगळ्यातनं. ते म्हणतात ना, निसटण्याचा एक क्षण असतो तसा सावरण्याचा सुद्धा एक क्षण असतो. स्वानंदी, मनाची तयारी केली. या आजारातनं बाहेर यायचं ठरवलं. डॉक्टरांना भेटलो, ट्रीटमेंट सुरू केली. हे औषध त्याच ट्रीटमेंटचा भाग आहे. स्वानंदी, आत्ता सगळं स्वच्छ दिसतंय मला. आत्ता जाणीव होते मी मधल्या काळात कोणाशी किती वाईट वागलो त्याची. ह्या आजाराबद्दल मी कोणालाच सांगितलं नाहीये, मॉम डॅडला सुद्धा नाही. प्लीज जमल्यास तू पण कोणाला सांगू नकोस. आणि जमल्यास मला माफ कर. मी तुझ्याशी सुद्धा खूप वाईट वागलोय स्वानंदी. मी कशी तुझी माफी मागू मलाही कळत नाहीये. सुजित सर, नका ना माफी मागू प्लीज. अहो, मी कधीच माफ केलंय तुम्हाला. आणि आता ना तुम्ही बी स्वतःला माफ करा. अहो
हा आजारच तसा आहे, ज्याला कुणाला बी होतो ना बेजार करून सोडतो. पण तुम्ही नका काळजी करू, तुम्ही व्हाल लवकर बरे. थँक्यू स्वानंदी, थँक्यू. जेवूया. अहो साहेब जरा सावकाश. अहो माझी नाही कंपनीची गाडी आहे. अहो आम्हाला असं अलाउड पण नाही रेंटची गाडी कस्टमरला चालवायला द्यायला. अहो गाडीला काय झालं तर? डोंट वरी, गाडीला काही होणार नाही. गाडी झालं तर पैसे भरून देईल मी, डोंट वरी. माणसाच्या जीवापेक्षा गाडी महत्वाची नाही. हो जरा साहेब सावकाश. स्वानंदी, तू झोप शांतपणे. तशी आपली आज बरीच दगदग सुद्धा झाली. मी आहे. आणि तुम्ही कुठे जाणार? मी हम चले खुले आसमां के नीचे तारों की छाव में. खरं सांगू का स्वानंदी, तसे या कोंदट रूम मध्ये मला झोप लागणार नाही. आज मौका भी है, दस्तूर भी है. म्हटलं जाऊया बाहेर, मस्त मोकळ्या आभाळाखाली झोपूया तारे बघ. ठीक आहे, झोप तू. तुला काही लागलं तर मला फोन कर, मी आहेच. गुड नाईट. गुड नाईट. सुजित सर, अहो आधीपासूनच माझ्याशी असं वागलं असतं तर आपल्यात अंतरच आलं नसतं की. देवी आई, त्यांना लवकर बरं कर. मणी